तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर सकाळ झाली आहे आणि आता काळ्याचं कीर्तन खाली चालू आहे. तर आता आपण जात आहोत मंदिरात खाली काळ्याच्या कीर्तनासाठी आणि तिथे जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे आणि काळ्याचं कीर्तन झाल्यानंतर जेवण आहे. आता इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात आता काळाचं कीर्तन चालू आहे आणि काळाचं कीर्तन झाल्यावर मग आपला सप्ताह समोर समाप्त होईल. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाठी प्रेमे अनसते नाचते होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर तुका म्हणे हरती घोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर पांडुरंग
जितेंद्र मूर्तिमंतामर्ष मातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रजनिर्मल सुधारी बरनौ रघुवर विमल जसो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दो मोहि हलो करि सुविकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो उजागर रामदूत तुलित बलिदान अंजनी पुत्र पवन सुतनामा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयो नमः दयाच्या कृपेने निजबोध झाला दयाच्या दर्शनी अनुताप गेला आम्हा साधकांचा सखा ज्ञानदाता श्री गोपाळ बाबांची नमितुनी आता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु महाराजांची गिरी आस्मरण गुरु सदैव विद्यांचे वितरण तेची मनुष्य जन श्री गुरुची नमस्कार आता मस्तक होता कृष्णाचा अवतार आनंद करती बरोबर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित समस्त मायबाप श्रोतेजन आणि समस्त भक्त भाविकांच्या समक्ष कीर्तनरूपी सेवा अर्पण करत असताना सेवेकरता गायलेला निवडलेला जो अभंग आहे अभंग जगद्गुरु जगद्वंद्य संत दिगुनिवासी वारकरी सम्राट वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजित असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग कर्नाटकाचे लाडके ललिवार परमप्रिय पंचम वेदाचे निर्माण करते श्री कृष्ण संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा गौरवीपर प्रकरणातला काल्याच्या प्रसंगाचा आजचा अभंग आहे विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचा जेव्हा अवतार होतो तो अवतार झाल्यानंतर दोन प्रकारच्या परिस्थिती निर्माण झाल्या एक तर जो वर्ग आतुरतेने देवाची वाट बघत होता त्या वर्गाची मनस्थिती काय आणि जो वर्ग भगवान परमात्मा अवताराला येऊ नये म्हणून प्रयत्न करत होता त्या वर्गाची परिस्थिती काय या दोन्ही गोष्टींचं चिंतन या अभंगामध्ये या गवळणीमध्ये तुकोबारायांनी केलं सगळ्यात पहिलं कृष्ण जन्माला येऊ नये याच्याकरता सुद्धा अनेक नकारात्मक शक्त्या प्रयत्न करत होत्या त्यापैकी एका शक्तीचं नाव आहे कंस आणि ज्या वेळेस त्या कंसाला बातमी मिळाली की कृष्णाचा अवतार झाला एवढी प्लॅनिंग करून सुद्धा कृष्ण शेवटी गोकुळामध्ये जन्माला आला कृष्ण गोकुळी जन्मला आणि मग कंस हा दुष्ट आहे आणि त्या दुष्टाची अवस्था काय दुष्टा चळका पण जी लोक देवाच्या आतुरतेने वाट बघत होती त्यांचं काय होता कृष्णाचा अवतार आनंद करती बरोबर त्यांनी भगवंताचा अवतार झाल्याची बातमी कळताच घराघरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आणि आनंदाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर माणसाची एक सवय आहे माणूस आनंदी झाला की तो शांत बसू शकत नाही त्याला आपला आनंद व्यक्त करावा लागतो तसं गोकुळवासियांनी काय आनंद व्यक्त केला सदा माझ्याकडे वेळ आहे आणि त्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपण अभंगाचं चिंतन देवाचं चरित्र सगळं बघायचं पण कसं आहे गाडी सुटायला किती पण उशीर झाला असला तरी ठरलेले स्टॉप सोडून चालत जे स्टॉप ठरलेले आहेत उशिरा का होईना पण त्या स्टॉपवर गाडी थांबवावी लागते मग तसं
वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे आजच्या सभेचा अल्पसा प्रासंगिक परिचय मांडायचा तर कालच्या रात्रीला सांगितल्याप्रमाणे सालाबाद प्रमाणे आपल्या या चिपळूण तालुक्यातील घागरे गावातील देऊळवाडी परिसरामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असणारा आपला 1.5 दिवसीय अखंड हरिनाम उत्सव आणि या 1.5 दिवसाच्या उत्सवामध्ये कालपासून आपण सगळे भव्य कार्यक्रम पार पाडतोय. वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं कार्यक्रम पार पाडतोय, धर्माच्या नियमाप्रमाणे कार्यक्रम पार पाडतोय आणि ते कार्यक्रम पार पाडत असता असता आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. किती महत्वाचा दिवस आहे तर महिन्याचे 30 दिवस काम केल्यानंतर 1 तारखेला पगार घेणारा तो दिवस किती महत्वाचा असतो तितका आजचा दिवस महत्वाचा असतो. आणि जो कामगार हुशार आहे ना तो महिन्यातल्या कुठल्या पण दिवशी दांडी मारेल पण पगाराच्या दिवशी दांडी मारणार नाही. तसं आज आपला पगाराचा दिवस आहे. काल आपण देवाकडे मागणीचा अर्ज टाकलाय, आज आपल्याला तो प्रसाद घ्यायचा आहे. असं या काल्याच्या कीर्तनाचं महत्व आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला प्रसाद भक्षण करायचं आहे. या प्रसादानं आपल्याला प्रसन्नता मिळणार आहे. वर्षभर सोसलेले दुःख यातना भोग या सगळ्याचं निवारण करण्याची ताकद या दही आणि लाहीच्या प्रसादामध्ये आहे. आणि सप्ताह जरी 1.5 दिवसाचा असला, मी म्हणतो 2.5 दिवसाचा करा, 7.5 दिवसाचा करा, 15 करा, 1 महिन्याचा करा, नाही तर चातुर्मासाचा करा. पण सप्ताह कितीही दिवसाचा झाला तरी सुद्धा जोपर्यंत काला नाही तोपर्यंत त्या सप्त्याची सांगता बोलतो आम्ही. काय काय लोक म्हणतात सप्ताह संपला. सप्ताह संपत नसतो, करणारे संपतात पण सप्ताह नाही संपत. तर सांगता करण्याकरता काला होणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय काय सांगतो, जोपर्यंत काला नाही तोपर्यंत सप्त्याचा समारोप नाही. मला सांगा, मंदिर बांधलं पण त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं असं किती म्हणतो आपण? कळस चढवल्यावर. लग्नविधी पार पडला, तो लग्नविधी संपला असं कधी म्हणतो आपण? हळद उतरल्यावर. लय हुशार कधी? सत्यनारायणाची पूजा झाल्यावर. डोंगर कपाड्यामध्ये उगम पावणारी नदी तिची धाव खुंटली असं कधी म्हणणार आपण? समुद्राला जाऊन भेटल्याच्या नंतर. आणि एखादा दागिना विकण्याजोगा किंवा परिधान करण्याजोगा झाला हे कधी कळतं आपल्याला? जोपर्यंत त्याला 16वा कस लागत नाही तोपर्यंत. माझ्या बद्दलचं नाही, ज्ञानेश्वर महाराज फार गोड वर्णन करतात. का देवळाची या कामा कळसू गंगा उपरम सिंधू प्रवेशू का सोनिया लागावा कसू 16वा जैसा. एखादा दागिना घडवल्यानंतर 16वा कस लागत नाही तोपर्यंत त्या सोन्याला शुद्धता नाही. एखादं मंदिर उभं राहिल्यानंतर कळस नाही तोपर्यंत त्याचं बांधकाम पूर्ण नाही. लग्नविधी पार करतात सत्यनारायण नाही तोपर्यंत त्या विधीचा शेवट होत नाही. तसं काला म्हटला तर काला करत असताना त्या काल्याच्या कीर्तनाचा अत्यंत महत्वाचा नियम आहे. बघा, इतर कीर्तनामध्ये तुम्ही घरातला विचार करून येऊ शकत नाही की बाबा आज रात्रीचा बुवा काय सांगणार. तसं काल रात्री तुम्हाला माहिती होतं का मी काय सांगणार आहे? नाही. पण काला हा एकमेव विषय असा आहे जो विषय घरातनं येऊनच माणसं ठरवून आणले असतात की आज आपल्याला काय ऐकायचंय. आज आपल्याला कुणाचं चरित्र ऐकायचंय? कृष्णाचं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आणि काल्याच्या कीर्तनाचा विषय एवढाच आहे की याच्यामध्ये बदल करता येत नाही. पण महाराज, बदल हा निसर्गाचा नियम आहे, असू द्या, पण सगळ्याच गोष्टी बदलत नाही हा सुद्धा त्यातलाच नियम आहे. उदाहरणार्थ एखादं कुटुंब आहे. आता त्या कुटुंबामध्ये समजा एखादा मुलगा जन्माला आला, बरोबर. आता जवळचे संबंध आहे म्हणून मग आता पांडुरंगाचं उदाहरण आपण घेऊ. तुमच्या चिरंजीवाचं नाव कसं? प्रणय. पुढे त्याच्या वडिलांचं नाव पांडुरंग गावना. हे पूर्ण नाव सांगायची आपली पद्धत आहे. प्रणय पांडुरंग गावना. लग्न झालं त्यांचं? नाही. भविष्यात त्यांचं लग्न होणार. लग्न झाल्यावरती दादाला मुलगा होणार आणि मुलगा झाल्यानंतर समजा त्यांनी बारसं केलं, त्याचं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं आपण? समजून त्याचं नाव ठेवलं त्यांनी कृष्ण. इमॅजिन करा, त्याचं नाव त्यांनी ठेवलं कृष्ण. मग आता त्याचं पूर्ण नाव कसं होणार? कृष्णा प्रणय गावना. कुणाचं नाव गायब झालं? प्रणयच्या वडिलांचं नाव गायब झालं. याचा अर्थ काय? नातू झाल्यावर आजोबांना समजून जायचं. जसं आपलं नाव गायब झालंय तसं संसारातलं आपलं काम पण गायबच झालंय. कारण ते नातं येताना नावच असं घेऊन येतं नातू.
इथून पुढं सातबाऱ्यावर फक्त मी ना तू. परत त्या कृष्णाचं पुढं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, तो पुढं त्याच्या वडिलांचं नाव लावणार, त्याचं नाव लागणार. म्हणजे हळूहळू एक एक नावं संसारात कमी होत जातात. थोडक्यात काय, नावं बदलतात, वडिलांची नावं बदलतात, फक्त एक नाव बदलत नाही. काय आडनाव. हजारो पिढ्या जन्माला आल्या तरी दोन नावांच्या नंतर लागणारं गावणार हे सरनेम कधीही बदलणार नाही. ते तसं कॉन्स्टंट आहे ना, तसं बाकीच्या गोष्टी आपल्याला, बऱ्याचशा गोष्टी आपण बदलू शकतो, पण सगळ्याच गोष्टी बदलणं आपल्या हातात नाही. तसं काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही कीर्तनकार बदलू शकता, तुम्ही कीर्तनाचं टायमिंग बदलू शकता. लक्षात घ्या, सकाळचं कीर्तन तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलं संध्याकाळी घ्यावं तरी तुम्ही घेऊ शकता. बरं, जया एकादशीला जमत नाही म्हणून पुढची येणारी विजया एकादशीला जर सप्ताह घ्यायचा म्हटला तरी त्या दिवशी तुम्ही काला घेऊ शकता. पण सगळं काही बदलू शकता, पण एक गोष्ट आपण बदलू शकत नाही, काल्याच्या कीर्तनाचा नियम. आणि तो काय नियम आहे? चरित्र कृष्णाच्या चरित्राचं जेवढं वाटोळं आपण लावलं तेवढं कोणी लावलं नाही. ज्या भगवंतानं कुरुक्षेत्रावरती 700 श्लोकांची गीता अर्जुनाला उपदेश केली, ज्या भगवंतानं जगाचा गुरु होण्याचा मान पटकावला, कृष्ण वंदे जगद्गुरु, त्या कृष्णाबद्दल हल्ली लोक काही, आणि माफी मागून बोलतो, पण हल्लीच्या शक्तीपुऱ्या माणसांनी सगळं वाटोळं लावलं की नाही? मला सांगा, तो देव आहे, तो जगाचा मालक आहे, आणि त्याच्याबद्दल या लोकांनी काहीही वाक्य वापरावी, काहीही वचनांचा वापर करावा, आणि त्याला म्हणावं आमची लोककला आहे. आणि लोककला पूर्वीच्या काळात सुद्धा होती, पण आता एखाद्या दुरवाल्याची गवळण सुरू झाली तर या मावल्यांना कानात बोटं घालावी लागतात. ही तुमची लोककला आहे, याला लोककला म्हणतात. लोककला माणसाच्या मनामध्ये जागा निर्माण करणारी असावी, बसलेल्यांना जागेवरनं उठवणारी नसावी. मला एवढंच तुमच्या समोर मांडायचंय, कृष्ण जगाला कळणं गरजेचं आहे. एका ठिकाणी सुभाषितकार सांगतात, पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐकी पाहे. कृष्णाच्या नावाचा उच्चार केल्यानं फायदा काय आहे? ज्ञानोबराय सांगतात, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण पुनरे कृष्ण नामी. आणि कृष्णाचं चरित्र जगाला कळणं गरजेचं आहे, कारण पंडित जरी झाला, पंडित कुणाला म्हणतात, मुलीची बाळं मारत होता, पण आधी जन्माला तर येऊ देत होता. पण आता जे कंस आहेत ते जन्माला येऊन देत नाही. ते काय करतात, आधी पोटातल्या पोटात चेक करतात, मुलगा आहे का मुलगी. मुलगी असली तर मारून टाकायचं, आणि मुलगा असला तरच ठेवायचा. का? कारण माणसाला कोण पाहिजे? वंशाचा दिवा. तो कोण आहे? मुलगा. सध्या कलियुग आहे, आणि बरोबर आहे तुमचं मत. कलियुगात या 21व्या शतकात
मुलगा असणं ही काळाची गरज आहे. कारण मुलगा हा एकमेव अशी गोष्ट आहे जो आपल्या बापाला पद्धतशीर तुडवू शकतो, है की नाही? आपल्या आई बापाचे हाल करायची ताकद फक्त मुलगी नाही हो. मला तुम्हाला सांगतो, तुम्ही उत्तर द्या मला. सांगतो, तुमच्या घरामध्ये 5 वर्षाची मुलगी आहे आणि 10 वर्षाचा मुलगा आहे. तुमच्या घरी आले पाहुणे, आता त्यांना चहा करायचा. आता तुम्ही रोज कोणा पिता, पाहुण्याला पण द्यायचं का? नाही. तो दूध पाहिजे. तो दूध पाहिजे म्हणून 5 वर्षाच्या मुलीला काय सांगितलं? 10 रुपयाचा डॉलर दिला, तांब्या दिला आणि तिला सांगितलं जा 10 रुपयाचं दूध घेऊन. बाकी तिला काही सांगितलेलं नाही. पण काही न करता त्या मुलीची अक्कल बघा. 5 वर्षाची मुलगी आहे, तिनं काय केलं? ते 10चा डॉलर असा हातात घट्ट धरला मुठीत. तो तांब्या आहे ना, तांब्या असा फ्रॉकच्या मागे लपवला तिनं. पाहुण्यांच्या समोरून गेली, पण दूध आणायला चालली हे कळू दिलं का? कारण जर पाहुण्यांना कळलं की आम्ही फक्त पाहुणे आल्यावरच दूध आणतो, तर ते माझ्या बापाला गरीब म्हणतील, माझ्या बापाच्या गरिबीवर हसतील. आणि माझ्या बापाला गरीब म्हणलेलं कुठल्याही मुलीला आवडत, भलेही बाप गरीब असू द्या, पण त्याची गरिबी जगाला दिसता कामा नये. ही प्रत्येक मुलीची इच्छा आहे. तिला कुणी शिकवलंय का 5 वर्षाच्या मुलीला? काय तिला अक्कल आहे? आणि तेच काम तुम्ही त्या 10 वर्षाच्या टोनग्याला देऊन बघा. तो काय करतो माहितीये का? तो 10चा डॉलर आहे ना, तो तांब्यात टाकतो आणि त्या पाहुण्यांच्या समोर बघा, आज तुम्ही आले म्हणून आम्हाला दुधाचा चहा. नाहीतर रोज आमच्या पोरा बोकांडी होत नाही. इज्जत काढण्याच्या बाबतीत मुलगा आग्रेसर. तुम्हाला सांगतो, कीर्तनाचा अनुभव सांगतो. किती समोर लहान लहान मुली बसल्या असल्या ना, कीर्तन आवाज करणार नाही. 2 मुलं बसली असली ना, कीर्तनच करून देत नाही. आणि आम्हाला कसं झाले, थोडेसे अनुभव वाईट आल्यामुळं आम्ही कुणाच्याच नादी लागत नाही. बरोबर ना? तू काय पण कर. समजा एखाद्या लहान मुलगा बोलत असला आणि त्याला म्हटलं गप्प बस रे, आणि तो समजा एवढ्या माणसात मला म्हणलं तुला काय करायचं, झाला माझा अपमान. कारण अपमान करण्यामध्ये मुलं पटायचे. मुलगी अपमान सहन करत, पण मुलं अपमानाची परतफेड केल्याशिवाय राहतच नाही. लय विचित्र प्राणी असं, त्याच्यावरती मला वेळ घालवायचा नाही. त्यामध्ये 8 वर्षाची देवाची सगुण मूर्ती देवकीच्या पुढ्यात उभी राहिली. आता मला सांगा, कुठली गरोदर आई अशी आहे जी जन्माला आलेल्या पोरग्याला 8 वर्षाचा बघून देवकी म्हणते, बघ तू देव असले तुझ्या घरी, आता तू माझं बाळ म्हणून जन्माला आलायस ना, तुला बघून मला पाना फुटला पाहिजे, भीती नाही वाटली पाहिजे. लहान हो, देव लहान झाला, आईचं ऐकावं लागतं सगळं. देव लहान झाला आणि लहान झाल्यानंतर देव वसुदेवाला राहवलं नाही, कारण त्याला माहिती आधी 6 मिठी 7वा काढला आणि आता हा तर मरणार आहे, म्हणून त्याला घट्ट मिठी मारली आपल्या बाळाला. तर देवकी काय म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. अहो भीती मारत बसू नका. त्या कंसाला जर कळलं ना की हा 8व्या हा जन्माला आलाय, तर तो माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस कृष्ण मध्ये बोलतो, म्हणतो मम्मी. आताचे सगळे कृष्ण मम्मी म्हणतात. तो म्हटलं आई काळजी करू नको, अगं मी मरायला नाही आलो. मी कशाला आलोय? मी मारायला आलो. फक्त एक काम कर. काय? नंदाच्या घराला, नंदाच्या प्लॅनिंग झालेलं आहे. मी तर कारागृहात जन्माला आलोय, पण तिथं गोकुळामध्ये नंदाच्या घरामध्ये एका मुलीचा जन्म झालाय, ती माया आहे. फक्त एक काम करा, मला इथून घेऊन तिथं ठेवा आणि ती माया उचलून इथं आणा. वसुदेव मुली तू डोक्यावर पडला काय? तुला दिसत नाही का आमचे हातपाय बांधले? देव म्हणतो असू द्या बांधलेले, मला उचला तर. उचलीला कमलापती आणि पायीची बंधने गळती. जसं देवाला उचल
उचललं तशी हातापायाची बंधनं गळून पडली आणि मग कंसानं बाहेर पावसाळ्यातून टोपली घेतली, टोपलीवर पांघरून टाकलं. देव दिसता का म्हणे, टोपली घेतली डोक्यावर आणि मध्यरात्री 12 वाजता देव त्या भूतो पावसातनं बाहेर निघाला. धर्मजल करत करत देव वसुदेव यमुना नदीच्या काठावरती येऊन पोहोचला. एका क्षणाचाही विलंब न लावता त्यानं ते यमुना नदीत उतरणी घेतली. तो नदीत उतरला, पाणी कमरेला होतं. थोडा पुढे गेला पाणी छातीला लागलं. अजून थोडा पुढे गेला पाणी मानेला आलं. अजून थोडा पुढे गेला पाणी ओठाला आलं. आता कृष्णाला कळलं की असंच चालत राहिलं तर पाणी नाकावर येईल आणि माझा बाप दगावल्याशिवाय राहणार नाही. पण पाणी वाढतंय का, याचं कारण आहे की बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदा जावई आले आणि पहिल्यांदा जावई आले म्हणून सासूला जावयाचं दर्शन घ्यायचं. आलं का लक्षात? कोण जावई? कृष्ण. सासू कोण? यमुना. कशी काय? सोपं आहे. कृष्ण कुणाचा अवतार आहे? विष्णूचा. विष्णूच्या बायकोचं नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मीचा पिता कोण? कमला. तुमच्याकडे गुरुवार करतात ना, गुरुवार करणाऱ्यांना लक्ष्मीचा इतिहास माहिती नाही. मग काय फक्त तो श्याम बाला आणि भद्रश्रवा राजा एवढंच पुस्तक वाचलं, त्या लक्ष्मीचा इतिहास नाही ओळखून घेतला. लक्ष्मीचा जन्म कुठून झालाय? लक्ष्मीचा जन्म कुठून? कुठून? डांगरी. मग कुठं? समुद्रात. कसं काय? कशातून? समुद्रातून. पण कशातून नाही माहिती ना? लक्षात घ्या. समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातून 9 रत्न बाहेर पडले. लक्ष्मी पहिलं रत्न आहे लक्ष्मी, आणि त्या लक्ष्मीचा जन्म समुद्रातून आहे म्हणून समुद्र हा लक्ष्मीचा पिता. यमुना समुद्राची अर्धांगिनी म्हणजे लक्ष्मीची कोण? आई. लक्ष्मीची आई ती विष्णूची कोण? लक्ष्मीची जी आई आहे ती विष्णूची कोण? मग कृष्णाची पण कोण झाली? सासू. मग त्या कृष्णाचं दर्शन घ्यायला सासू अशी वरवर येत होती. देवानं काय केलं? पुढे चालला चाट, त्याशी लागले अंगुष्ठ, डावा पायाचा अंगठा देवानं यमुना नदीला स्पर्श केला आणि जसा स्पर्श झाला तशी यमुना नदी दुभंगली आणि देव वसुदेव पलीकडे जाऊन पोचला. गोकुळात गेला. गोकुळात गेल्यानंतर त्यानं देवाला तिथं ठेवलं नाही. तिथली माया घुसळून राहिली. ती मला एवढ्या पटापट कसा काय गेला? आता 12:30 वाजले ना, मग आता त्याला जायला होतं लवकर. देव वसुदेव तिथं फिरविले. दोन्ही कन्या आणि चक्रपाणी दोघांना फिरवलं आणि फिरवल्यानंतर ती माया घेऊन इथं आला आणि इथं आल्यानंतर जशी ती माया कारागृहात आली. आता माया असती, माया कधी गप बसते होय? लागली रडायला आणि जशी रडायला लागली तसे द्वारपाल जागे झाले, दाराला कुलूप लागले, हातापायाला साखळदंड परत आले. कारण बंधन तिथं माया आणि माया तिथं बंधन आहे. मग जशी ती मुलगी रडायला लागली, सेवक जागा झाला. सेवक कंसाकडे गेला, म्हटला महाराज तुम्ही 8व्याची वाट बघत होतात, 8वा जन्माला आलाय पण अडचण आहे, मुलगी आहे. तो मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, मारणार म्हणजे मारणार. मग सेम जागेवरती विंध्य पर्वताच्या पायथ्याशी ती मुलगी घेऊन आला आणि मुलगी घेऊन आल्यानंतर गरगर 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 फिरवणार, आपटणार. तेवढ्यात ती हातातनं निसटली आणि निसटल्यानंतर ती म्हणते तुझा लागिवरी आणि तो गोकुळामध्ये सुखरूपपणे पोहोचलेला आहे. शेवटी कंस म्हणतो अरे एवढी फिल्डिंग लावली, एवढी प्लॅनिंग केली तरी सुद्धा कृष्ण गोकुळी जन्मला अभंगाचं पहिलं कृष्ण गोकुळी जन्माला
कथेचा भावार्थ आणि काल्याचा प्रसंग दोन्ही तुमच्या समोर दिलेल्या वेळेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडची वेळ संपली. सगळ्यांची सेवा मंडळी परमात्म्याच्या भगवान गोपाळ चरणी समर्पित करतो. तुम्ही सगळे मायबाप सगळेजण तुमच्या चरणी सेवा समर्पित करतो. अगदी सुंदर असं तुमचं नियोजन आहे, सुंदर असा तुमचा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये एक व्यासपीठ मला मिळालं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पांडुरंग काकांचे, त्याचबरोबर गावडा महाराज आदी करून सगळ्या मंडळांचे मनापासून आभार मानतो. फक्त एक घरासारखी वागणूक दिली, घरासारखं प्रेम दिलं, तुम्ही घरच्यासारखा सल्ला देऊन जातो. सगळं छान आहे. फक्त एक काम करा, पुढच्या वर्षी मी असो किंवा नसो किंवा कुणाचंही कीर्तन असू द्या, फक्त एक काम करा, साऊंड सिस्टीम वाले जे दादा आहेत ना त्यांना तिकडे त्या बाल्कनीच्या कपड्यात बसवायचं सगळं सामान घेऊन आणि आपले जे स्पीकर सगळे मागे लागलेत ना ते 2 मॉनिटर पुढे ठेवायचे आणि दरवर्षी कीर्तन मंदिरातच ठेवा. कारण मी 2 वर्ष इथं आलो, मी बाहेरचा पण अनुभव घेतला आणि मी आतला पण अनुभव घेतला. आतमध्ये जी रंगदेवता आहे ती बाहेर म्हणजे बाहेरची जागा अपवित्र नाही, पण हा जो आवार आहे तो भगवंताच्या दरबारातला आवार आहे आणि दरबार सोडून बाहेर थोडं गेलं की मग कुठंतरी देव सुद्धा नाराज होतो. मग इथं जी रंगदेवता आहे, इथं जी रंगभूमी तयार होते ती कृपा बाहेरच्या व्यासपीठावरती नाही. त्यामुळे इथून पुढं जर जमलं तुम्हाला साऊंड सिस्टीम हलवायला त्रास होतो ना, मग ते साऊंड सिस्टीम वाले दादा जे तिथं कोपऱ्यात बसले ते तिकडच्या कोपऱ्यात बसतील, 2 स्पीकर इथं लागतील, बाकी तुम्हाला बाहेर किती कर्ण लावायचे ते लावा आणि तेव्हा जो कीर्तनाला रंग येतो ना तो तुम्ही बघा. का माहितीये का? कारण एकदा कार्यक्रमाच्या मागे स्पीकर गेले ना मग अख्ख्या कार्यक्रमाचं वाटोळं. आता ते दादा हुशार आहेत म्हणून त्यांनी व्यवस्थित अरेंज केलं आणि त्यांनी कसलाही त्रास होऊ दिला नाही. पण 99% कीर्तनाच्या मागचे स्पीकर हे त्रासच देतात. आता पण या 1.5 तासामध्ये एवढं ओरडावं लागलं मला का? कारण त्यांनी जरा आवाज मोकळा सोडला की हा हमी देणार मागं असल्या कारणाने. हे पुढे असलं की बरोबर अरेंजमेंट सुद्धा करता येते आणि अशी 10 कीर्तनं जर ओरडून करायला लागली ना तर 11व्या कीर्तनाला माझं 12वं व्हायचं बरं का. कारण एक तर स्वर लावायचा पांढरी 3 पांढरी 4 सिस्टीम अतिशय सुंदर आहे, पण थोडस ठेवण्याची टेक्निक जरी चुकली तरी आपल्याला पाहिजे तसा साऊंड अरेंज करता येईल. इथं आवाज मोकळा लागतो. याल तरी यारे लागे Kau dah, dah bagi apa? Ini pakai ni lah.